स्वामी महाराज की जय। श्रीमद् परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद् वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज की जय। श्रीमद् परमहंस परिव्राजकाचार्य अधमोद्धारक भक्तवत्सल दीनदयाळ समर्थ सद्गुरु श्री चैतन्यानंद सरस्वती नाना महाराज की जय। नर्मदा माता की जय। नर्मदे हर 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 हर। नमस्कार। इथे बसलेल्या, इथे उपस्थित असलेल्या सगळ्या नाना भक्तांना आमचा सगळ्यांचा नमस्कार। आज ही सेवा इथे रुजू करायची संधी आम्हाला मिळाली आहे, त्यासाठी आम्ही खरंच खूप कृतकृत्य आहोत। खरं सांगायचं तर ताटीचे अभंग हा विषय मराठी माणसासाठी नवीन नाही। मुक्ताईंनी ज्ञानदेवांना संतत्वाची लक्षणं समजावताना केलेल्या रचना म्हणजे हे ताटीचे अभंग। आज आवर्जून एका गोष्टीचा उल्लेख करावासा वाटतो की हा संपूर्ण जो कार्यक्रम आहे त्याची संकल्पना, त्याच्या अभंगांना ज्या चाली लावलेल्या आहेत आणि त्यात लिहिलेलं निरूपण हे सगळं माझी आई शुभदा मराठे हिचं आहे। त्यामुळे तिच्या स्मृतीला वंदन करून आणि नानांच्या चरणी नमस्कार करून हा कार्यक्रम आपण सुरू करूया। सुरुवात संत एकनाथांच्या शब्दांनी करूया। एकनाथ महाराजांनी मुक्ताईसाठी खूप सुंदर लिहिलेल्या या ओळी आहेत। एकनाथ महाराज म्हणतात, मुक्तपणे मुक्त, श्रेष्ठपणे श्रेष्ठ, सर्वत्री वरिष्ठ आदिशक्ती। जगाच्या उद्धारा तुमचा अवतार, पावन हे साचार मूढजन। अज्ञानासी बोध, सज्ञानाची शुद्धी, तोडिली उपाधी सर्वत्रांची। लढिवाळ तान्हे एका जनार्दने, कृपा असो देणे मजवरी। आज आमच्या साथीला श्री प्रवीण बेहरे तबल्यासाठी आणि हार्मोनियमवरती आपल्या सगळ्यांचे परिचित श्री विजय सुपेकर विजू काका, दीक्षा सुपेकर आणि विवेक काका। मुक्तपणे मुक्त, श्रेष्ठपणे श्रेष्ठ, सर्वत्री वरिष्ठ आदिशक्ती। जगाच्या उद्धारा तुमचा अवतार, पावन हे साचार मूढजन। अज्ञानासी बोध, सज्ञानाची शुद्धी, तोडिली उपाधी सर्वत्रांची। लढिवाळ तान्हे एका जनार्दने, कृपासो देणे मजवरी। जसं मी म्हटलं की साधारणपणे मराठी माणूस म्हटला की त्याला ज्ञानेश्वर माऊली माहिती नाहीत असं होत नाही। 800 वर्षांच्या वर कालावधी आता निघून गेलाय, पण त्यांच्या उपदेशांची मोहिनी अजिबात कमी झाली नाही, उलट वाढतेच आहे आणि अजूनही वाढणारच आहे। आपल्या सगळ्यांच्या जीवनाचा आधार ठरलेला ग्रंथ सार्थ श्री ज्ञानेश्वरी, तो ग्रंथ देणाऱ्या माऊलींचं आणि त्यांच्या भावंडांचं जर आयुष्य आपण बघितलं तर डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही। जया अंगी थोरपण तया यातना कठीण हे जे म्हटलंय ते उगीच नाही। माऊलींचे वडील म्हणजे विठ्ठलपंत
त्यांनी गुरु आज्ञेने परत गृहस्थाश्रम स्वीकारला, पण तो पारंपरिक धर्मशास्त्राप्रमाणे खूप मोठा गुन्हा ठरला. त्यांच्या या निर्णयामुळे त्यांना त्या काळी समाजाकडून त्यांना आणि त्यांच्या या चिमुकल्या जीवांना अत्यंत अपमानास्पद वागणूक मिळाली. समाजाच्या बहिष्काराला तोंड द्यावं लागलं. त्यात मुलं मोठी व्हायला लागली आणि त्यांच्या उपनयन मुंजीसाठी एक सुरळीत समाज जीवन त्यांना जगता यावं यासाठी त्या काळातल्या धर्ममार्तंडांना शरण जाणं त्यांना भाग पडलं. आणि त्यासाठी या चारही भावंडांच्या आई वडिलांना देहांत प्रायश्चित्ताची, देह त्यागण्याची किंमत मोजावी लागली. मात्या पित्यांचं छत्र हरवलेलं, त्यात पैठणला जाऊन तिथल्या ब्रह्मवृंदांकडून शुद्धीपत्र आणायचं. आणि त्या काळी काही आजच्यासारख्या दळणवळणाच्या सोयी नव्हत्या, सगळ्या पायी प्रवास. त्यात समाजाकडून बहिष्कार, विटंबना आणि रोजच्या उदरनिर्वाहाची चिंता, अशा त्रिविध संकटांना तोंड देणं काय असतं याची आपण साधी कल्पनाही करू शकत नाही. आणि याच काळात केव्हा तरी या ताटीच्या अभंगांची निर्मिती झाली असावी. आळंदींच्या कुंभारांनी मुलांना खापर सुद्धा मिळू नये इतकी दक्षता तेव्हा घेतली गेली. आणि इतकी अमानुष वागणूक मिळाल्यावर अतिशय संवेदनशील आणि हळुवार मनाच्या लहानग्या ज्ञानोबाला नको या दुष्ट जगाचा संबंध असं वाटलं असेल तर त्यात नवलते काय. असंच कुणीतरी अपमानित केल्याचं दुःख घेऊन, शल्य घेऊन माऊली झोपडीत जाऊन दार म्हणजेच ताटी बंद करून बसले. जगाच्या दुष्ट संबंधांना ते विटले होते, कंटाळले होते. धर्मशास्त्र माणसाला माणूस म्हणून वागवायलाही तयार नव्हतं. पण हे बोलणार तरी कोणापुढे. दार बंद आहे हे बघून मुक्ताईंनी त्यांना बऱ्याच हाका मारल्या, पण ते बाहेर येत नाहीत म्हटल्यावर त्यांनी सरळ तात्विक चर्चेलाच हात घातला. आणि त्यावेळी त्यांना ज्ञानोबा दादाला स्वतःची ओळख करून देणं आवश्यक वाटलं. मुक्ताईंनी ज्ञानेश्वर माऊलींची समजूत काढायला सुरुवात केली. ते हे ताटीचे अभंग. निवृत्तीनाथ हे ज्ञानेश्वरांचे गुरु खरे, पण मुक्ताई या त्यांच्या प्रेरणा आहेत असं आपण म्हणू शकतो. ऐन वेळेला महाभारताच्या युद्धात अर्जुन जसा युद्ध परान्मुख होऊन गर्भगळीत झाला आणि म्हणाला मला नाही करायचं युद्ध, तेव्हा भगवंताने गीता सांगून जसं त्याला युद्ध करण्यासाठी प्रवृत्त केलं, त्याच कृतीशी मुक्ताईंच्या या ताटीच्या अभंगांची तुलना होऊ शकते. श्रीकृष्णांनी अर्जुनाला कर्मयोग सांगितला, मुक्ताईंनी ज्ञानेश्वरांना संतत्व सांगितलंय. वारकरी परंपरेमध्ये सर्वमान्य झालेला जो संतत्व हा शब्द आहे, संतत्वाची जी संकल्पना आहे, त्याचा पहिला उच्चार मुक्ताईंनी केला. आणि हेच संतत्व ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये व्यक्त केलं, किंबहुना स्वतः त्यांनी ते जगून दाखवलं. संतांनी जगाशी काय संबंध ठेवावा, जगासंबंधी त्यांचं कर्तव्य काय, या सगळ्याची आणि तुम्ही संत आहात याची जाणीव मुक्ताई माऊलींना या अभंगांमधून करून देतात. स्पष्ट वक्तेपणा आणि परखडपणा या दोन्हीही गुणांबद्दल मुक्ताई प्रसिद्ध आहेतच. वयाने त्या खरं तर ज्ञानोबांपेक्षा लहान, पण त्यांचा अधिकार खूप थोर होता आणि तो सगळ्यांना मान्यही होता. या अभंगांमध्ये त्यांचा सूर विनवणीचा असला तरी त्यात अधिकार आहे, आग्रह आहे, आत्मविश्वास आहे. ताटी उघडा ज्ञानेश्वरा हे या अभंगांचं ध्रुवपद आहे. अभंग या रचनेमध्ये ध्रुपद हे केंद्रस्थानी असतं आणि इतर कडवी किंवा इतर त्याच्यातले शब्द जे असतात ते या सिद्धांताला किंवा त्या ध्रुपदाला पुष्टी करणारे असतात. ताटी उघडा ही ओळ इथे सांकेतिक आहे. मुक्ताईंना सांगायचंय की राग रुसव्याचं हे जे दार तुम्ही तुमच्या संतत्वाला लावलेलं आहे ते उघडा. समाजाशी संतत्वाने व्यवहार करायला तुमच्या या अवस्थेमधून लवकर बाहेर या. आपण क्रमाने हे सगळे अभंग बघूया. पहिला अभंग आहे संत जेणे व्हावे जग बोलणे सहावे, तरीच अंगी थोरपण जया नाही अभिमान. थोरपण जेथे वसे तेथे भूत दया असे, रागे भरावे कवणाशी आपण ब्रह्म सर्वदेशी. ऐसी समदृष्टी करा ताटी उघडा ज्ञानेश्वरा. ज्ञानेश्वर माऊलींचा जो संताप आणि उद्वेग होता त्याचं मुख्य कारण होतं लोकांनी मारलेले तीक्ष्ण वाग्बाण शब्द.
जग नेहमीच काहीतरी बोलतच असतं. तुका म्हणे जग दुतोंडी सावज, ईर्ष्या मत्सर द्वेष अज्ञान अहंकार यातूनच हे सगळं घडत असतं. पण संतांचं वागणं चार चौघांसारखं नसतं. ते अरेला का रे असं विचारत नाहीत. त्यांना तसं करता येणार नाही असं नाही, पण असं करू नये हे त्यांना कळलेलं असतं. म्हणून मुक्ताई इथे सांगतात की संतांनी सगळ्यात आधी तर निंदा नालस्ती सहन करायला शिकलं पाहिजे. पण जगातली सगळ्यात कठीण गोष्ट बहुतेक हीच आहे. कोणी आपली प्रशंसा केली, स्तुती केली की आपण खूप सुखावतो, पण कोणी जराही काही वाईट बोललं की लगेच दुखावतो, लागतंच मनाला. हा देहाभिमान सुटायला हवा. संत तोच ज्याचा हा देहाभिमान सुटलाय. बरे म्हणून या काय आम्हा देती, काय नेती माझे वाईट म्हणून, असं तुकाराम महाराज म्हणतातच. माणसाचा अभिमान जितका मोठा तो माणूस तेवढा लहान, आणि अभिमान जितका कमी तितका तो माणूस थोर. आणि हा थोरपणा ज्याच्या हृदयात आहे तिथे जीवदया भूतदया ही असतेच. जगाने केलेल्या निंदा नालस्तीमुळे येणारा राग ही खूप सामान्य प्रतिक्रिया आहे. पण मुक्ताई माऊलींना खूप मार्मिक प्रश्न विचारतात की जर सगळी माणसं ही एका परमात्म्याची रूपं आहेत, एकाच परब्रह्माचा आविष्कार आहेत, तर रागवायचं कुणी आणि कुणावर? आई वडिलांच्या 5 मुलांपैकी आपलं पर्क कसं ठरवणार? आपण ज्या परमेश्वराची रूपं आहोत त्याची विविध रूपं बाकीच्या सृष्टीमध्येही आढळतात. आणि हीच समदृष्टी संतांनी बाळगायला हवी. ईशावास्यमिदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत, हे म्हणतात की या जगात सगळीकडे फक्त ईश्वराचा वास आहे. तर मुक्ताई ज्ञानदेवांना सांगतायत की म्हणून तुम्ही संत म्हणून या जगावरचा राग सोडा. अज्ञानापोटी लोक बोलले असतील, त्यांना माहीत नाही ते काय करतायत. राग सोडा, समदृष्टी अंगी बाळगा आणि द्वैताची रागाची ताटी उघडून त्यातून बाहेर या. ऐकूया ही विनवणी. संत जेणे भावे, संत जेणे भावे, संत जेणे भावे, संत जेणे भावे. जग जग बोलणे सहारे, संत जेणे भावे, संत जेणे भावे. तरीच अंगी थोरपण, तरीच अंगी थोरपण, जया नाही अभिमान, जया नाही अभिमान. संत जेणे भावे, संत जेणे भावे. थोर
रागे भरावे कवनाशी रागे भरावे कवनाशी आपण ब्रह्म सर्वदेशी आपण ब्रह्म सर्वदेशी ऐसी समदृष्टि करा ऐसी समदृष्टि करा ताटी उघडा ज्ञानेश्वरा ताटी उघडा ज्ञानेश्वरा ताटी उघडा ज्ञानेश्वरा 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 ऐसी समदृष्टी करा ताटी उघडा ज्ञानेश्वरा. पुढचा अभंग आहे योगी पावन मनाचा साही अपराध जनाचा विश्व रागे झाले वन्ही संती सुखे व्हावे पाणी शब्द शस्त्रे झाले क्लेश संती मानावा उपदेश विश्वपट ब्रह्मदोरा ताटी उघडा ज्ञानेश्वरा. ज्ञानदेव आणि त्यांची अवतारी भावंड ही नाथ परंपरेची धुरा आपल्या खांद्यावर मिरवतात आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की या परंपरेमध्ये योग साधना योगाभ्यास हा खूप महत्त्वाचा आहे आणि तो ज्या पद्धतीने शिकवला जातो त्याची आठवण मुक्ताईंनी या अभंगामध्ये करून दिली आहे. ज्ञानेश्वरीच्या अभ्यासकांना ही कल्पना असेल की 6व्या अध्यायामध्ये योग विद्येचं सविस्तर वर्णन माऊलींनी केलंय. योग काय आहे? योग ही एक जीवनशैली आहे, शरीराला आणि मनाला लावलेली एक शिस्त आहे आणि त्याद्वारे एखादा जो साधक आहे तो शरीर आणि मनाच्या ऐच्छिक आणि अनैच्छिक सगळ्याच क्रियांवरती ताबा मिळवू शकतो. तहान भूक गरम थंड सुख दुःख या प्रकारची सगळी द्वंद्व तो सहज पचवू शकतो आणि ज्ञानदेवांना तर ही विद्या चांगलीच अवगत आहे. म्हणून मुक्ताई त्यांना इतर जनांचा अपराध सहन करण्याचं आवाहन करतात. पावन मनाचा योगी असं विशेषण मुक्ताई माऊलींसाठी वापरतात. कारण केवळ एखादा जर योग साधक असेल तर त्याच्या मनाच्या शुद्धतेबद्दल खात्री देता येत नाही. आपल्या सिद्धींचा उपयोग लोकांना लुबाडण्यासाठीही योगी करत असतात. मन शुद्ध असणं आणि मनावर ताबा असणं या दोन वेगळ्या वेगळ्या गोष्टी आहेत. मनावर ताबा हा अभ्यासाने साध्य होऊ शकतो, पण मन मुळातच पावन असणं हे अभ्यासाने करता येत नाही. माऊली पावन मनाचे योगी आहेत. मुक्ताई म्हणतात की सहन योगीही करतो आणि संतही करतात, पण या दोन्हीमध्ये खूप फरक आहे. योग्याची जी सहनशक्ती आहे ती प्रयत्नपूर्वक साध्य केलेली असते, तर संतांची सहनशक्ती जी असते हा त्यांचा अंगभूत गुण असतो. त्यांच्या अंगी उपजत असलेल्या अपार करुणा आणि निस्सीम सहानुभूती यांचं ते प्राकट्य असतं. मुक्ताई म्हणतात की जग रागवून जर अग्नीसारखं दाहक झालं तर संतांनी पाणी घ्यायचं आणि तेही सुखाने विना तक्रार. कारण आग विझवणं हा पाण्याचा स्वभाव असतो. ते काही पाण्याने अभ्यासाने मिळवलेली सिद्धी नाही. माऊली हे योगी आहेत, पावन मनाचे आहेत, संत आहेत आणि त्यांना ज्ञानदृष्टी लाभली आहे आणि त्या ज्ञानानुसार हे संपूर्ण विश्व जे आहे ते ब्रह्माचंच प्राकट्य आहे. विश्वरूपी जे वस्त्र आहे त्याचा दोरा हा ब्रह्मच आहे. विश्व अग्नी झालं तर संतांनी पाणी व्हायचंय, कारण विश्वाचं मूल द्रव्य एकच आहे. तुका म्हणे जे जे भेटे ते ते वाटे मी ऐसे. संतांना मिळालेली ही ज्ञानदृष्टी इतरांकडे नसते. त्यामुळे सगळे सारखे असले तरी संतांकडे असलेली ज्ञानदृष्टी त्यांना इतरांपासून वेगळं करते. ऐकूया योगी पावन मनाचा.
शस्त्रे झाले क्लेश संती मानावा उपदेश संती मानावा उपदेश संती मानावा उपदेश योगी पावना मनाचा योगी पावना मनाचा विश्वपट ब्रह्मदोरा विश्वपट ब्रह्मदोरा विश्वपट ब्रह्मदोरा विश्वपट ब्रह्मदोरा ताटी उघडा ज्ञानेश्वरा ताटी उघडा ज्ञानेश्वरा ताटी उघडा ज्ञानेश्वरा 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 पुढचा अभंग आहे. सुख सागरी ठाव झाला उच्च नीच काय त्याला आपण जैसे भावे देवे तैसेची करावे ऐसा नटनाट्य खेळ स्थिर नाही एक पळ एकापासूनी अनेक त्यात आप पर लोक शून्य साक्षित्वे समजावे वेद ओंकाराच्या नावे एके उंचपण केले घर अभिमाने गेले द्वैत टाकून शांती धरा ताटी उघडा ज्ञानेश्वरा. विश्वरूपाने हा ईश्वरच नटलाय. मी आणि विश्व हे बिंब प्रतिबिंब आहेत, ध्वनी प्रतिध्वनी आहेत. विश्व आपल्याला तसंच सामोरं येतं जसे आपण असतो. आपल्या रुचीप्रमाणे, आपल्या कुवतीप्रमाणे, आपल्या अभिरुचीप्रमाणे हे विश्व आपल्या समोर येत असतं. जीव शिवाची भातुके केले क्रीडाया कौतुके कैसी येथे लोके आभास अनित्य. या शब्दात तुकोबा हे विश्वरूपी जे नाट्य आहे, एकापासून अनेकाचा हा जो खेळ आहे, त्याच्या अनित्यतेचं वर्णन करतात. मुक्ताई या अभंगामध्ये म्हणतात की हे आपलं परक जे नाट्य आहे ते स्थिर नाही. या खेळात वास्तविक कुणी श्रेष्ठ कुणी कनिष्ठ असं नाहीच आहे. आणि ते नसतानाही कुणी स्वतःला उच्च मानून इतरांना नीच लेखत असेल तर तो अभिमान बरा नाही. एखाद्या ज्ञानी माणसाने उच्चपणाचा अभिमान केला म्हणजे त्याचं घर बुडालच म्हणून समजायला हरकत नाही. म्हणून मुक्ताई ज्ञानोबांना म्हणतात की तुम्हाला हे सगळं माहिती आहे, तुम्ही हे सगळं जाणून आहात, त्यामुळे हे द्वैत सोडा, अद्वैताची कास धरा जी मुळातच तुमच्या अंगी आहे आणि शांत व्हा आणि ताटी उघडून बाहेर या. सुख
घरी ठाव झाला. एके उंच पण गेले, एके उंच पण केले, एके उंच पण केले, घर अभिमाने गेले, घर अभिमाने गेले. द्वैत टाकून शांती धरा, द्वैत टाकून शांती धरा. ताटी उघडा ज्ञानेश्वरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. द्वैत टाकून शांती धरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. पुढे मुक्ताई म्हणतात, वरी झाला साधू जाण, अंतरी वश नाही मन. त्याला म्हणू नये साधू, त्याला म्हणू नये साधू, जगी विटंबना बाधू. आप आपण शोधून घ्यावे, आप आपण शोधून घ्यावे, जगी तैसे विरक्त व्हावे. विष ग्रासोग्रासी घ्यावे, विवेक नांदे त्याच्या सवे. आशा दंभ दूर करा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. संतत्वाची चर्चा जेव्हा मुक्ताबाई करतायत ज्ञानोबांबरोबर, तर त्यामध्येच ज्ञानदेवांच्या साधुत्वाला डिवचतात. कारण त्यांचा उद्देश हा आहे, ज्ञानदेवांना त्यांना जगरहाटीमध्ये विश्व व्यवहारात परत आणायचे. अर्जुन शूर आहे हे काय भगवंतांना माहिती नव्हतं का? तरी त्यांनी क्लैब्याचा आरोप त्याच्यावरती केलाच आहे. मुक्ताई या अभंगामध्ये ज्ञानदेवांना चक्क आत्मपरीक्षण, इंट्रॉस्पेक्शन करायला सांगतात. काय अधिकार असेल त्यांचा? त्या म्हणतात की हे तपासा की आपलं संतत्व वरवरचं पोशाखी तर नाही ना, आपलं संतत्व दिखाऊ तर नाही ना. केवळ भगवी वस्त्र शरीरावर धारण केल्याने साधुत्व येत नाही. मनावर ताबाच नसेल तर वस्त्रांचा काय उपयोग? या सगळ्याचा मुक्ताई ज्ञानोबांना शोध घ्यायला सांगतात. विवेकाचं, वैराग्याचं महत्त्व समजावून सांगतात आणि आशा, दंभ या सगळ्याची ताटी उघडून त्यांना बाहेर यायची विनवणी करतात.
दूर करा, आशा दंभ दूर करा, आशा दंभ दूर करा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. आशा दंभ दूर करा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. पुढचा अभंग आहे, संत तोची जगी, क्षमा दया ज्याचे अंगी. लोभ अहंता न ये मना, जगी विरक्त तोची जाणा. इह परलोकी सुखी, शुद्ध ज्ञान ज्याचे मुखी. मिथ्या कल्पना मागे सारा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. इथे संतांचे दोन अतिशय महत्त्वाचे गुणधर्म सांगून संतत्वाची व्याख्याच मुक्ताई या अभंगामध्ये करतायत. त्या म्हणतात, ज्याच्या अंगी क्षमा आणि दया वसतात तो संत. पण क्षमा आणि दया याचा अर्थही समजून घेतला पाहिजे. क्षमा म्हणजे इतरांनी आपल्या संदर्भात केलेला अपराध हा विरोध प्रतिकार न करता सहन करणे. पण दया ही संकल्पना थोडी व्यापक आहे. हे केल्यानंतरही त्याच्याशी वागणे ही संकल्पना म्हणजे दया. दयेचा संबंध आपण इतरांशी कसं वागावं याच्याशी आहे. भूतांची दया हे भांडवल संता असं तुकोबा म्हणतात. क्षमा आणि दया असणं हे संतांचं भावात्मक लक्षण आहे आणि लोभ आणि अहंकार नसणं हे अभावात्मक लक्षण आहे. लोभ अहंकार नसला तरच आपण त्या व्यक्तीला विरक्त म्हणू शकतो. आणि हे सगळं ज्ञान ज्याला आहे, समतेचं ज्ञान ज्याला आहे, तो खऱ्या अर्थाने इह परलोक सर्व लोकी सुखी होतो. ज्ञानदेवांकडे तर ते ज्ञान आहेच, मग तुम्हाला कसली चिंता. पाप पुण्याची चिंता अज्ञानी जीवांना करू दे. या सगळ्या ज्या फोल कल्पना तुमच्या मनात आत्ता आहेत, आत्ता येत आहेत, त्या सगळ्या दूर करा आणि ताटी उघडून बाहेर या, अशी विनवणी मुक्ताई आपल्या दादाला करतायत. संत तुझी जगी, क्षमा दया ज्याचे अंगी. संत तुझी जगी, क्षमा संत तुझी जगी, क्षमा दया ज्याचे अंगी. लोभ अहंता न ये मना, लोभ अहंता न ये मना. जगी विरक्त तुझी जाणा, जगी विरक्त तुझी जाणा. क्षमा दया ज्याचे अंगी, क्षमा दया ज्याचे अंगी. संत तुझी जगी, क्षमा दया ज्याचे अंगी.
इह परलोकी सुखी इह परलोकी सुखी एक आपण साधू झाले, येर कोण वाया गेले. उठे विकार ब्रह्मी मुळी, अवघे मायेचे गाबळी. माया समूळ मुरेल जेव्हा, विश्व ब्रह्म होईल तेव्हा. ऐसे समजा आदि अंती, मग सुखी व्हावे संती. चिंता क्रोध मागे सारा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. सर्वसामान्य माणसांकडे संतांनी कशा दृष्टीने बघायचं ही फार महत्वाची गोष्ट मुक्ताई या अभंगामध्ये सांगतायत. संत म्हणजे आम्ही कोणीतरी विशेष, आमचा मार्ग तो वेगळा, आम्ही खूप पोचलेलो आणि तुम्ही अज्ञानी, वाया गेलेले, तुमचा जन्म वाया गेला, हे जाहीर करण्याची अवस्था म्हणजे संतत्व नव्हे. तर संतत्व म्हणजे ती अवस्था आहे जिथे राहून इतरांनाही हात देऊन तिथपर्यंत आणता येईल. लोक विकारांनी त्रस्त आहेत आणि का नसतील. मुळात पहिल्यांदा विकार उठलाय तो त्या एकमेवाद्वितीय परब्रह्मातच. त्या एकाला बहुत व्हावंसं वाटलं, एकोहम बहुस्यात्. हा संकल्पच, ही इच्छाच मुळे विकार नाही तर काय. तेव्हा हे सर्व मायेचे बळी आहेत हे समजून घेऊन त्यांचा तिरस्कार न करता त्यांची करुणा करावी, त्यांच्याबद्दल कळवळा धरावा. माया पचवून, माया मुरवून विश्वाला ब्रह्मरूप करणारा कोणी दुर्मिळच असतो. आणि तुम्ही तर अशाच मोजक्या दुर्मिळ संतांपैकी एक आहात, हे लक्षात घ्या. तेव्हा चिंता क्रोध हे सगळं टाकून द्या आणि ताटी उघडून बाहेर या. एक आपण साधू झाले, एक आपण साधू झाले, एक आपण साधू झाले. येर कोण वाया गेले, येर कोण वाया गेले. आपण साधू झाले, एक आपण साधू झाले. उठे विकार ब्रह्मी मुळी, उठे विकार ब्रह्मी मुळी. अवघे मायेचे गाबळी, अवघे मायेचे
विश्वब्रह्म होईल तेव्हा एक आपण साधू झाले, एक आपण साधू झाले. ऐसे समजा आदिअंती, ऐसे समजा आदिअंती. ऐसे समजा आदिअंती, मग सुखी व्हावी संती, मग सुखी व्हावी संती. चिंता क्रोध मागे सारा, चिंता क्रोध मागे सारा. ताटी उघडा ज्ञानेश्वरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा, ज्ञानेश्वरा, ज्ञानेश्वरा. चिंता क्रोध मागे सारा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. पुढचा अभंग आहे. ब्रह्म जैसे तैशा परी, आम्हा वेढीले भूतीचारी. हात आपणा आपला आपणा लागे, हात आपला आपणा लागे, त्याचा करू नये राग. जीभ दाताने चाविली, कोणे बत्तीशी पाडिली. थोडे दुखावले मन, पुढे उदंड साहणे. चणे खावे लोखंडाचे, मग ब्रह्मपदी नाचे. मन मारुनी मथन करा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. ब्रह्मामध्ये विकार उत्पन्न झाला खरा, पण त्याने काही फरक पडत नाही. सर्व प्राणी मात्रांचं मूल द्रव्य हे एकच आहे आणि त्यावरूनच समता प्रस्थापित होते. पाणी एक, लाटा अनेक, माती एक, भांडी अनेक, सुवर्ण एक, अलंकार अनेक. आपण नानांकडे नेहमी भजन ऐकतोच, एक गुरु आहे, गुरु शिष्य एक. त्याच्यामध्ये हीच संकल्पना दिलेली आहे. म्हणून मुक्ताई म्हणतात की अशा स्थितीमध्ये ज्ञानी माणसाने रागवावं तरी कुणावर. मुक्ताईंनी खूप सुंदर उदाहरणं दिली आहेत. त्या म्हणतात की चुकून एखाद्या वेळेस आपली जीभ आपल्या दातांनी चावली जाते, खूप दुखतं आपल्याला, पण म्हणून आपण आपलेच दात पाडून टाकतो का? उलट हेच म्हणतो की आपलीच जीभ आपलेच दात, समाधान करून घेतो स्वतःचं. एका हाताने दुसऱ्या हाताला लागलं तर एक हात आपण मोडून टाकत नाही. तुका म्हणे एका देहाचे अवयव, सुखदुःख जीव शिव पावे. हे तुकोबांचं म्हणणं जर आपण समजून घेतलं तर सारं विश्व हे आपलंच शरीर आहे असं म्हणता येईल. मुक्ताई ज्ञानोबांना या अभंगामध्ये त्यांच्या भविष्यकालीन जबाबदारीची आणि कार्याची जाणीवही करून देतात. एवढ्या तेवढ्याने मन दुखावता कामा नये, कारण यापुढे तर आणखी कितीतरी सहन करायचे. ही तर केवळ सुरुवात आहे. ज्याला ब्रह्मप्राप्तीचं अतिउच्च ध्येय गाठायचंय त्याला कष्ट तर सहन करावेच लागतील. लोखंडाचे चणे हा योग मार्गातलाच दृष्टांत असावा, कारण ज्ञानेश्वर माऊलींनी योग मार्गातील कष्टांचं वर्णन करीत असताना लोखंडाचे चणे ही उपमा वापरली. मुक्ताई ज्ञानदेवांना वैयक्तिक राग आणि लोभ बाजूला ठेवून, मनावर ताबा ठेवून तटस्थपणे विचारांचं मंथन करायला सांगतायत. ब्रह्म जैसे तैशा परी.
ब्रह्म जैसे तैशा परी आम्हा वेढिले भूतीचारी ब्रह्म जैसे तैशा परी आम्हा वेढिले भूतीचारी ब्रह्म जैसे तैशा परी आम्हा वेढिले भूतीचारी हात आपला पणा लागो हात आपला पणा लागो त्याचा करून ये राग त्याचा करून ये राग जीभ दाताने चाविली जीभ दाताने चाविली कोण बत्तीशी पाडिली कोण बत्तीशी पाडिली थोडे दुखावले मन थोडे दुखावले मन पुढे उदंड साहणे ब्रह्म जैसे तैशा परी आम्हा वेढिले भूतीचारी ब्रह्म जैसे तैशा परी आम्हा वेढिले भूतीचारी सणे खावे लोखंडाचे मग ब्रह्मपदी नाचे मग ब्रह्मपदी नाचे मन मारुनी मथन करा मन मारुनी मथन करा ताटी उघडा ज्ञानेश्वरा 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 मन मारुनी मथन करा ताटी उघडा ज्ञानेश्वरा. पुढे मुक्ताई म्हणतात, सुख सागर आपण व्हावे सुख सागर आपण व्हावे जग बोधे निववावे बोधा करू नये अंतर बोधा करू नये अंतर साधूस नाही आप पर जीव जीवांसी पै द्यावा मागे करू नये हेवा तरणोपाय चित्ती धरा ताटी उघडा ज्ञानेश्वरा. या अभंगामध्ये मुक्ताई म्हणतात की आपल्याला जर एखादी गोष्ट अवगत झाली कळली तर ती लोकांना सोपी करून अवश्य सांगितली पाहिजे शिकवली पाहिजे. सुखप्राप्ती ज्याला झाली आहे त्याने इतरांना आपला आणि परका हा भाव न ठेवता बोध अवश्य केला पाहिजे. जीवांच्या उद्धारासाठी आपला जीव पणाला लावला पाहिजे आणि तो उपदेश कसा केला पाहिजे तो मेघ दृष्टीने केला पाहिजे. पाऊस पाडताना जसा मेघ बघत नाही की इथे पडू की तिथे पडू तसा त्या मेघ दृष्टीने तो उपदेश संतांनी केला पाहिजे. हातचं राखून संतांनी कधीच ठेवू नये अशी वारकरी उपदेश पद्धती आहे. हाच भाव मुक्ताई म्हणतात, दादा तुम्ही सुद्धा मनी धरा आणि ताटी उघडून बाहेर या. आणि या बोधाचा पुढे माऊलींनी आजन्म पाऊस पाडलाय. ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ लिहून संसार श्रांत जीवांना माऊलींनी बोधाने निववलंय. ऐकूया, सुख सागर आपण व्हावे. सुख सागर आपण व्हावे सुख सागर आपण व्हावे सुख सागर आपण व्हावे जगबोधे 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 नेववावे सुख सागर आपण व्हावे सुख सागर आपण व्हावे. बोधा करू नये अंतर बोधा करू नये अंतर
जीवासी पैद्यावा सांडी कल्पना उपाधी, सांडी कल्पना उपाधी, तीच साधूला समाधी. वाद घालावा कवणाला, अवघा द्वैताचा घाला. पुढे उमजे ना काय, बुडत्याचे खोल पाय. एक मन चेष्टा करी, भूते बापुडी संसारी. अवघी ईश्वराची करणी, काय तेथे केले कोणी. पुन्हा शुद्ध मार्ग धरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. आतापर्यंत सांगितलेल्या अभंगांकडे जर आपण लक्ष दिलं तर मुक्ताईंनी ज्ञानोबांना सांगितलंय, समदृष्टीने संसाराकडे बघायला, द्वैत टाकायला, आशा दंभ मिथ्या कल्पना मागे टाकायला, चिंता क्रोध टाकायला, मन मारून मथन म्हणजे आत्मपरीक्षण करायला. आता या अभंगामध्ये मुक्ताई म्हणतात की हे सगळं टाकून देणं म्हणजेच समाधी. संतांना योग्यांप्रमाणे आसन मांडून समाधी लावून बसण्याची आवश्यकता नाही. त्यांची समाधी चालती बोलती असते. इथे आपल्याला नानांची आठवण प्रकर्षाने होईलच, कारण चालती बोलती समाधी म्हणजे काय हे आपण सगळ्यांनी अनुभवलंय, अजूनही अनुभवतोय. मुक्ताई ज्ञानोबांना समजावतात की मुक्ताई ज्ञानोबांना समजावतात की द्वैत भावना, मीतूपणाची भावना ठेवून वाद न घालणं हेच तर संतांचं वैशिष्ट्य असतं. संतांचा भार वादापेक्षा संवादावर असतो. वाद करणारे, तर्कवितर्क करणारे हे अजिबात ज्ञानी नसतात. आणि ज्ञानी माणसांनी अशा वाद घालणाऱ्यांपासून दूरच राहावं. तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे वादे वाया गेली ब्रह्मवृंदे. आपणही जर आज विचार केला तर असं वाटतं की या धर्मवृंदांनी, एवढ्या मोठ्या शास्त्र जाणणाऱ्या विद्वानांनी जो ज्ञानेश्वरादी भावंडांना त्रास दिला, देहांत प्रायश्चित्ताची शिक्षा त्यांच्या आई वडिलांना फरमावली, त्यातून त्यांना खरंच काय मिळालं असेल. कल्पना करवत नाही इतकी चिमुकली ज्ञानी मुलं, यांच्याशी खरंच का वैर करावंसं वाटलं असेल त्यांना.
आणि माणूस एकदा का वादाच्या भोवऱ्यात अडकला की मीच श्रेष्ठ ही भूमिका तर येतेच. युक्तिवाद, प्रयुक्तिवाद, बुडत्याचा पाय खोलातच जातो. कल्पना, वादविवाद हे सगळे आपल्या मनाचे खेळ आहेत. आपलं मन सगळ्याला नाचवतं. त्यावर नियंत्रण ठेवायचं तर त्या मनाचा जो चालक आहे, जो ईश्वर आहे, त्याला शरण गेलं पाहिजे. स्वतःकडे सगळं कर्तृत्व घेऊन योग मार्गाने मनाला दडपण्याचा जर प्रयत्न केला तर परत ते मन केव्हा आणि कसं उधळेल हे खरंच सांगता येत नाही. कोंडलेली वाफ जशी एकदम निघाली तर होत्याचं नव्हतं करते. त्यापेक्षा हा सगळा भार त्या देवावर, त्या ईश्वरावर घालणं उचित आहे. आणि संतांचा शुद्ध मार्ग तो हाच आहे. हाच मार्ग मुक्ताई ज्ञानेश्वरांना अवलंबायला सांगतायत. या सगळ्याचा विचार करा आणि ताटी उघडा, दार उघडा आणि बाहेर या. सांडी कल्पना उपाधी तीच साधुला समाधी. सांडी कल्पना उपाधी तीच साधुला समाधी. सांडी कल्पना उपाधी तीच साधुला समाधी. वाद घालावा कवणाला अवघात वैताचा घाला. वाद घालावा कवणाला अवघात वैताचा घाला. पुढे उमजना काय, पुढे उमजना काय, बुडत्याचे खोल पाय, बुडत्याचे खोल पाय. सांडी कल्पना उपाधी तीच साधुला समाधी. सांडी कल्पना उपाधी तीच साधुला समाधी. एक मन चेष्टा करी, एक मन चेष्टा करी, भूते बापुडी संसारी. एक मन चेष्टा करी, भूते बापुडी संसारी. अवघी ईश्वराची करणी, अवघी ईश्वराची करणी, काय तेथे केले कोणी. अवघी ईश्वराची करणी, काय तेथे केले कोणी. पुन्हा शुद्ध मार्ग धरा, पुन्हा शुद्ध मार्ग धरा. ताटी उघडा ज्ञानेश्वरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. ताटी उघडा ज्ञानेश्वरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. ताटी उघडा ज्ञानेश्वरा. आता मुक्ताई म्हणतात, दरी डोंगर कशासाठी, दरी डोंगर कशासाठी, रागे पुरविली पाठी. ऐसा नसावा संन्यासी, परमार्थाचा होय द्वेषी. घर बांधणे डोंगरी, विषय हिंडे दारोदारी. काय केला योग धर्म, नाही अंतरी निष्काम. गंगा जळ हृदय करा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. अशा अनेक साधू संतांबद्दल आपण ऐकतो की ज्यांनी संसार, प्रपंच, बायका, पोरं सगळं सोडून डोंगर दऱ्यांमध्ये एकांतवास पत्करला. पण फक्त शरीर प्रपंचातून वेगळं करून उपयोग नाही. खूप दूर गेलं तरी मन हे आपल्या जवळच असतं. ते नेतच आपल्याला ओढून. आणि इथेही राग काही सुटत नाही. असा संन्यास काय कामाचा.
भगवद्गीतेप्रमाणे तर तो मिथ्याचार आहे. लोकांचा संग हा आपल्या अवस्थेला कधीच कारणीभूत नसतो आणि तो नसावाही. आपल्याच अंतःकरणात वसणारे राग, लोभ इत्यादी जे विकार आहेत ते आपल्या दुःखाला कारणीभूत असतात, ते आपल्या अवस्थेला कारणीभूत असतात. अशांना तुकाराम महाराज म्हणतात, होऊनी संन्यासी भगवी लुगडी वासना नसंडी विषयाची. आणि हीच गोष्ट योग्यासाठीही खरी आहे. योग साधना ही मन निष्काम होण्यासाठी करायची असते आणि नेमकं तेच जर होत नसेल तर त्याचा काय उपयोग. मुक्ताई ज्ञानोबांना सुचवतात की आपण अशा संन्याशाप्रमाणे किंवा योग्याप्रमाणे नाही, आपल्याला तसं व्हायचंही नाही. मनातील तुमचा जो काही हा किंतु आत्ता आलेला आहे तो काढून टाका आणि तुमचं मन हे गंगेच्या जलाप्रमाणे शुद्ध करा आणि ताटी उघडून बाहेर या. रागे पुरविली पाठी, रागे पुरविली पाठी, ऐसा नसावा संन्यासी, ऐसा नसावा संन्यासी. परमार्थाचा होय द्वेषी, परमार्थाचा होय द्वेषी, दरी डोंगरा कशासाठी, रागे पुरविली पाठी. घर बांधणे डोंगरी, घर बांधणे डोंगरी, विषय हिंडे दारोदारी, विषय हिंडे दारोदारी, दरी डोंगरा कशासाठी, रागे पुरविली पाठी. काय केला योग धर्म, काय केला योग धर्म, नाही अंतरी निष्काम, नाही अंतरी निष्काम, दरी डोंगरा कशासाठी, रागे पुरविली पाठी. गंगाजळ हृदय करा, गंगाजळ हृदय करा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा, ज्ञानेश्वरा, ज्ञानेश्वरा. गंगाजळ हृदय करा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. पुढे मुक्ताई म्हणतात, क्रोध यावा कोठे अवघे आपण निघोटे, ऐसे कळले ज्याला पूर्ण जनितेची जनार्दन, ब्रीद बांधले चरणी
नीच दाविता करणी. वेग क्रोधाचा उगवला, अवघा योग फोल झाला. ऐसी दूरदृष्टी करा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. आपणच सगळे आहोत अशी आत्म्याच्या ऐक्याची दृष्टी संतांची असली पाहिजे. ते खरं ज्ञान संतांपाशी असलं पाहिजे, म्हणजे क्रोधाला रागाला वावच राहत नाही. ही ज्ञानदृष्टी असते म्हणून संतांना देवरूप मानतात. ज्ञानेश्वर माऊली आणि भावंडांनी नक्कीच जगाचा उद्धार करण्याचे मनसुबे रचले असणार, तशी मनोमन प्रतिज्ञाही केली असणार. मग क्रोध का आणि कुणावर? आणि क्रोधावेश जर असेल तर सगळाच जो योग आहे तो फोल ठरेल, निरुपयोगी ठरेल. मुक्ताई म्हणतात की तुम्ही जे ब्रीद अंगीकारलंय त्याच्याशी तुमचं हे आत्ताचं वागणं जे आहे ते अजिबातच सुसंगत नाहीये. तुमचा हा राग, तुमचा हा क्रोध तुमच्यातला कमीपणा दाखवणारा, किंबहुना विशेष करून तुमच्या संतत्वाला आणि तुमच्या योगाभ्यासाला कमीपणा आणणार आहे. त्यामुळे हा क्रोध टाका आणि ताटी उघडून बाहेर या. क्रोध यावा कोठे, अवघे आपण निघोटे. क्रोध यावा कोठे, अवघे आपण निघोटे. क्रोध यावा कोठे, अवघे आपण निघोटे. ऐसे कळले जाला पूर्ण, ऐसे कळले जाला पूर्ण, ऐसे कळले जाला पूर्ण, जनितेची जनार्दन. ऐसे कळले जाला पूर्ण, जनितेची जनार्दन. ब्रीद बांधले चरणी, ब्रीद बांधले चरणी, नीच दाविता करणी. क्रोध यावा कोठे, अवघे आपण निघोटे. क्रोध यावा कोठे, अवघे आपण निघोटे. वेग क्रोधाचा उगवला, अवघा योग फोल झाला. वेग क्रोधाचा उगवला, क्रोधाचा उगवला, अवघा योग फोल झाला. वेग क्रोधाचा उगवला, अवघा योग फोल झाला. ऐसी दूरदृष्टी करा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. ऐसी दूरदृष्टी करा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. ताटी उघडा ज्ञानेश्वरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. ताटी उघडा ज्ञानेश्वरा. ऐसी दूरदृष्टी करा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. आणि या अभंग मालिकेतला शेवटचा अभंग, त्यात मुक्ताई म्हणतात, अवघी साधने हातवटी, अवघी साधने हातवटी, मोले मिळत नाही हाती. शुद्ध ज्याचा भाव, त्याला दूर नाही देव. आपण जैसे व्हावे, अवघे अनुमानोनी घ्यावे. ऐसे केले सद्गुरुनाथे, बाप रखुमा देवी कांते. कोणी कोणासी शिकवावे, सारासार शोधून घ्यावे. तुम्ही तरोनी विश्वतारा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. तुम्ही तरोनी विश्वतारा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. त्या म्हणतात की आज बाजार आपल्याला हवा त्या वस्तूंनी भरलेला आहे. सगळीकडे वस्तूंचा बजबजाट आहे. पण जे प्राप्त करून घ्यायचं आहे, खरंच ज्या परमेश्वराची प्राप्ती करून घ्यायची आहे,
त्याच्यासाठी जे साधन हवं, जी हातोटी हवी, जे शस्त्रशास्त्र हवं, ते कुठल्याच दुकानात विकत मिळत नाही. किंबहुना ते विकत मिळतच नाही कुठेच आणि कधीच मिळूही शकणार नाही. आणि खरं सांगायचं तर ईश्वर प्राप्तीसाठी कुठेही जायचीही आवश्यकता नाही. ज्याचा भाव शुद्ध आहे त्याच्यासाठी देव अजिबात दूर नाही. शबरीजवळ भगवंत स्वतः येऊन पोचतात. मुक्ताई म्हणतात, हे ज्ञान कोणीही कोणालाही शिकवायची गरज नाही. आपण आत्मपरीक्षण करावं आणि त्याप्रमाणे भाव शुद्ध करावं. सतत पडताळून पाहावं, त्याप्रमाणे विवेकाने वागावं. मत्त स्मृतिर ज्ञानपोहनंच या गीतेच्या उक्तीप्रमाणे सगळ्या ज्ञानाच्या व्यवहारांचं कारण म्हणजे ईश्वरी सत्ता. विश्वाचं मूळ तो हा परमेश्वर. विश्वात सर्व ठिकाणी तो व्यापून आहे आणि त्याचं हे सर्व व्यापकत्व ज्ञात करून घेऊन त्याप्रमाणे सगळ्यांशी व्यवहार करणं हे संतत्वाचं सार आहे. केवळ आपलं स्वतःचं कल्याण करणं हे संतांचं ध्येय कधीच असू शकत नाही. आपल्याबरोबर इतरांनाही तारतो, त्यांचाही उद्धार करतो तो खरा संत. केवळ आत्मकल्याण साधण्यामध्ये काय पुरुषार्थ, काय बहादुरी. रामकृष्ण परमहंसांनी सुद्धा केव्हा तरी विवेकानंदांना यासाठी ऐकवलंय की अरे, तुझ्या शक्तींचा उपयोग हा इतरांना झाला पाहिजे. स्वतःच त्या सुखसागरामध्ये डुंबत राहणं यासाठी तुझा जन्म नाही. म्हणून मुक्ताई ज्ञानदेवांना म्हणतात की तुम्ही तरोनी विश्वतारा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. अवघी साधने हातवटी, अवघी साधने हातवटी, अवघी साधने हातवटी, अवघी साधने हातवटी. बोले मिळत नाही हाती, बोले मिळत नाही हाती, बोले मिळत नाही हाती. अवघी साधने हातवटी, बोले मिळत नाही हाती, बोले मिळत नाही हाती. शुद्ध ज्याचा भाव त्याला दूर नाही देव. शुद्ध ज्याचा भाव त्याला दूर नाही देव. आपण जैसे भावे तैसे अनुमानोनी घ्यावे. ऐसे केले सद्गुरुनाथे, ऐसे केले सद्गुरुनाथे. बापर कुमार देवी कांते, बापर कुमार देवी कांते. कोणी कोणाशी शिकवावे, सार शोधून घ्यावे. कोणी कोणास शिकवावे, सार शोधून घ्यावे. तुम्ही तरुणी विश्वतारा, तुम्ही तरुणी विश्वतारा. ताटी उघडा ज्ञानेश्वरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. ताटी उघडा ज्ञानेश्वरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा, ज्ञानेश्वरा, ज्ञानेश्वरा. आमुचे ज्ञानेश्वर माऊली,
उपदेश ऐकल्यावर त्याचा नेमका त्यावेळी ज्ञानेश्वरांवर काय परिणाम झाला. त्यांनी मुक्ताईंचं बोलणं शांतपणे ऐकलं, प्रतिवाद केला. या सगळ्या गोष्टींचा उलगडा अभंगांमधून होत नाही, पण या विनवणीचा परिणाम त्यांच्यावर झाला हे नक्की. अखेर त्यांनी ताटी उघडली. ते बाहेर पडले ते जगदोद्धाराचा निर्णय घेऊनच. संत आणि इतर जन यांच्या संबंधाबाबतचं मुक्ताईंचं म्हणणं त्यांना पटलेलं होतं. ते आता पूर्णार्थाने संत झाले होते. आपल्यावर, आपल्या सगळ्यांवर मुक्ताईंचे अनंत उपकार आहेत. कारण त्यानंतर सामान्य जनांना माऊलींनी सोप्या भाषेत ज्ञानेश्वरी सांगितली. कोहम ते सोहमपर्यंतचा प्रवास दाखवला. स्वतःला जे ज्ञान कळलं ते इतरांना त्यांनी मोकळं करून दिलं. हातचं राखून ठेवलं नाही, मेघदृष्टीने दिलं आणि सूर्यदृष्टीने ते कोपऱ्या कोपऱ्यात पोचवण्याचा प्रयत्न केला. आणि हे सगळं त्यांचे अभंग, विराण्या, अमृतानुभव, ज्ञानेश्वरी इत्यादी सगळ्याच ग्रंथांमधनं हे आपण अनुभवतो. महाभारतामध्ये भगवद्गीतेला जे स्थान आहे तेच स्थान वारकरी साहित्यामध्ये ताटीच्या अभंगांना आहे. आपण सगळे भाग्यवान आहोत की मुक्ताईंनी जे संतत्व ज्ञानदेवांना सांगितलं ते आपल्या सद्गुरू नानांच्या रूपाने आपण अगदी जवळून बघतोय, अनुभवतोय. नाना हे सगळं आपल्याला द्यायला बसलेत, आतुर आहेत. काय मागायचं हे आपल्याला ठरवायचं. म्हणून आपणही आत्मपरीक्षण करूया, स्वतःला सतत तपासत राहूया, शुद्ध होण्याचा प्रयत्न करूया आणि आपल्याला मिळालेला हा जो मनुष्य जन्म आहे त्याचं सार्थक करूया. आजची ही आमची सेवा नानांच्या चरणी अर्पण. नानाच गायले, नानांनीच ऐकलं आणि नानाच बोलले. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्रीपाद श्री वल्लभ श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय. श्रीमद परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज की जय. श्रीमद परमहंस परिव्राजकाचार्य अधमोद्धारक भक्तवत्सल दीनदयाळ समर्थ सद्गुरु श्री चैतन्यानंद सरस्वती नाना महाराज की जय. नर्मदा माता की जय. नर्मदे